आहात, पण या मोरया शब्दाचे महात्म्य सांगितल्याशिवाय ते लोक मोरया म्हणणार नाहीत. तेव्हा मोरया या शब्दाचे आधी महात्म्य सांगा. महात्म्य हे काहीतरी बऱ्याच मोठे प्रश्न आयुष्य दिसते. मी माझ्या अन्नूस बोलावून देतो. बोलो अन्नू, अरे अन्नू, काय गेला रे घरातल्यान माझ्या पहिली भाषा झाला बरे. अन्नू, अरे अन्नू, अन्नू कशाच मारतो मत दिसले येथे लोकोत्सवा येऊन तुवेन काहीतरी नाडे पेन गेले आणि या सगळ्या लोकांनी मिळून तू बुडीवला मोठे लागले बिन नाही मरे. नाही रे अन्नू, हा काय म्हणतो बा बच्चे. हा हा पादरी मरे चोरची जापाचा येथे बी पाळला नाही मरे. तेच म्हटले मी. हो काय झालं तुमचं. ऐका, हे गृहस्थ इथे येऊन लोकांना मोरया म्हणा असं सांगत होते, पण मोरया या शब्दाचे महात्म्य सांगितल्याशिवाय ते लोक मोरया म्हणणार नाहीत. तेव्हा मोरया या शब्दाचे महात्म्य सांगा. महात्मे ते आहे मडगावा येथे म्हटले महात्मे. हा मुला हो महात्म्याच्या वशिल्यान याचे काहीतरी साधी व्यास बघतो. मी तू हेच सांगतो कोणाच्या तरी वशिल्यान तुझे साधीव म्हणून म्हणतो ना तू आपले खाजीवता. हो ते महात्म्य नव्हे हो, म्हणजे त्याचा अर्थ. अर्थ ऐकात मोरया वदनीला गतिमिष्ट पल्लवासी धरिता बहु कष्ट काळ खाईल मुखान न सोडी. बरोबर. शेवट टवणी घ्या मग गोडी. तर मोरी या नावाचा भला मोठा मासा समुद्रामध्ये मिळतो. ते धरून खावा. त्याचे काय करावे ठाऊक आहे. मोरी आणावी पोतीची, त्याची करावी शाबोती, हा झाला पहिला प्रकार. आता प्रकार दुसरा. तर ती आणावी व ती मध्ये चिरावी व त्याची करावे 2 चकले. त्याच्यात मीठ भरून ती टाकावी वाळात. अन्नू, एवढे सगळे करून सुद्धा ती वाळात रे कशा टाकावी. अरे 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 तूच कुण्या शिकव्या म्हणून ठेवला आणि गची भाषा सुद्धा विसरला. अरे वाळात नव्हे वाळत म्हणजे सुकत. आणावी व तिथे त्रिकोणी चौकोनी उकडे करावी. फिट्ट डब्यात भरून रांनीवर किंवा शिंक्यावर ठेवावी. म्हणजे मग त्यांना मुंग्यांची वगैरे भीती नसते. मग केदवा मासळी नसते. केदवा एक तुकडा काढावा रांनीत बुमरात पुरावा. मग त्याच्यावर येतो फुरफुरा. त्याच्यावर सोडावा तेलाचा थेंब. व डाव्या हातात घ्यावा मुंडकुरा आणि उजव्या हातात घ्यावा दगड. त्याची चेचून पूड करावी. मोरयाची करावी चूर. कांदा मिरची घालून करावी किसमुर. वदनी खाली तारू चकार अन्न फार खपत असे. मग काय पल्लवासी धरिता बहु कष्ट. पल्लव म्हणजे पालू. आदरावयास फार कष्ट पडतात. मोठे काटे असतात. वेळ आली तर जाळे सुद्धा फाडतो म्हणे. म्हणून कवीने म्हटले आहे पल्लवासी धरिता बहु कष्ट. मग काय काळ खाईल मुखानं न सोड. काळ म्हणजे काळुंदर. काही एक प्रकारचा मासा. मुंद त्याच्यावर ठिपके वगैरे असतात. त्याचे पेटण म्हणजे मळ. कांदा ओली कोथिंबीर घालून ला त्याचे लाल बिंगो नको. इथले एम्ब्रेला
शेवटा नावाचा मासा. मोठा असला तर त्याची कापे करा, लहान असल्यास तसाच ठेवा. त्याला मीठ मिरची हळद लावून तांदळाच्या पिठात लोळवावी व तव्यावर टाकावी. त्याच्यावर सोडावा तेलाचा थेंब. मग त्याचे आवाज होतात चल चुल चल चुल. ऐक रे, चल चुल चल चुल. कोण्याला ऐक रे करते. चल चुल असं तुटकटे कापायचे नाही ते. पण जेव्हा तयार झालेला नसतो हा, थोड्या वेळाने मग त्याचे आवाज होतात चढचढ चढचढ चढचढ. तेव्हा तो काढावा व पानावर घ्यावा भात आणि भकाभक भकाभक भकावा. असे आहे हे मोर्याचे महात्म्य. आता तरी मोर्या म्हणा. ओ म्हणा मोर्या. हो, अजूनही ते लोक मोर्या म्हणणार नाही, कारण तुम्ही सांगितलेला अर्थ उलटा झाला. तुला आमचे उलटे झाले म्हणतो म्हणे हा. नाही, बाकी आमचे जन्माचेच उलटे झाले. हो, आमचे उलटे झाले तर तुम्ही सुलटे करून सांगा बरं. ऐका. मोरया बदनीला गतिमिष्ठ, पल्लवासी धरिता बहुकष्ट. काळ खाईल मुखानन सोडी, शेवट जळून घ्या मग गोडी. आम्ही तुला हेच सांगितलं नव्हे. हो, ऐकून तर घ्या. मोरया म्हणजे या गजानन प्रभूचे नाव. याच्या पहिल्यांदा अक्षता नाही. अक्षता नाही. अक्षता हे सोसायटीमध्ये कार्डाशिवाय मिळत नाही. अक्षता समर्पयामी. पाणी चंदन फुला कालच नाही म्हणायचे. पाणी आहे विहिरीमध्ये स्नानम समर्पयामी. एक तरी विहीर दाखव बघूया. त्या सगळ्या पुरून बांधले फ्लॅट, तळ्या पुरून केले ग्राउंड, झोरी सोपल्या, उगीच नसलेल्या विहिरीत पाणी कसे. अरे ओ सुरे, तू बस आणि म्हण बघूया. पण लोकांचे विहिरीत पाणी हवेच नव्हे. अरे ओ सुरे, देव त्याच परी बुद्ध द्या ना. तू बस आणि कर सुरुवात. पाणी आहे विहिरीमध्ये स्नानम समर्पयामी. चंदन आहे घाटावरती चंदनम समर्पयामी. चंदनाचे झाड वाढव्या पहिलीच चोरता. चंदनाच्या नव्हे, बागीचे कुठले झाड म्हटले की त्याचा जीव घेतलाच. झाडा पेडाचे हावळ आला हावळ. तू देवासमोर बसून असल्या योजू नको बघूया. खरं नव्हे पण आता झाडा नाही, हाय ती शिमिटाची राना. अरे तू मोड बघूया. चंदन आहे घाटावरती चंदनम समर्पयामी. पुष्पे आहे पोरसामध्ये पुष्पम समर्पयामी. कोण सूर्य पडाय? आता सगळं फ्लॅट आणि ब्लॉक. आता तू असे प्रश्न विचारित राहणार आणि निमाणे तुझ्या हातार पडणार फक्त तुळशीपत्र. काय धूप नको रे. तू आणि धूप घालू नको. सध्याच्या महागाईमुळे सगळ्यांचाच धूप झाला. तेव्हा तू आणि धूप घालू नको. उदबत्त्याला परंतु येथे उदबत्त्या नाही मरे. उदबत्ती आहे वाण्याच्या दुकानावरती. धूपम समर्पयामी. काय पुराण आणि येते काय सांगतो रे हा. आमचे जाणतेले मग बुडीवणार मरे. हो, पुराण नव्हे हो, पुराण. तू प्राण सोड, मी क्रिया करतो. नाही नाही, तू प्राण सोड, मी क्रिया करतो. अशा काय तू माझ्यावर मोठा बरे. तू प्राण सोड, मी क्रिया करतो. नाही, आता जमाना बदललाय. मुलांनी प्राण सोडप आणि बापान क्रिया करप. मी जीव गेला तरी प्राण सोडपाचा नाही. पुराण हो, पुराण. हा पुराण. चाळीशी बी आलाय बरे. नाही घरी मी चाललो, पण ती मग पाठ आहे रे. चुकल्या तू सुचीव. श्री गणेशाय माय. अरे आम्ही काय वाचतो रे. तू मध्ये मध्ये बोलून मग थांबू नको बघूया. अरे तू चित्र बोल. हा मी
मोठा कापासती तिचो देव आसा हा पूण तुका कांयच खबर ना हांव कितें करतालो जाणा यें मोठे भुयेरान असो लागलो इथंही येणार हांव त्याला घट्ट बसलो लागलो तो देवाला लागणार नाही शे आगा देवान मारल्यार कितें जाता प्राणी मोक्षाला जातो मोक्षाक बरें आसा पण आगा आनी आगर आसा तितके दुडू आनी भांगर हाडा आनी त्या वाटाक काडून दवरा आनी तो खडपार वचोन नाक आपली जीव दिया अरे असं वाईट बोलू नकोस तो देव आहे आणि हे बघ जर तुला जिंकायचं असेल तर देवाशी युद्ध करावंच लागेल या पिशा देवा बरोबर या दोन शंकासूर युद्ध करतलो पण हांव म्हाजो पयलो सैनीक आपयता पण येता तो पकडा 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 कसा घाम सुटलेला का कितें करप जाणा तुज्या हातीन जें आसा न्हू तें तेज्या पोटान घालप आनी सगळे हात काडप चल काय झालं
कुटुंब मारिला शंकासुर परिपूज्य स्थानी केला स्थिर सुखावले को ब्राह्मणादी अमर आनंद झाला त्रैलोकी मत्स्यापासून चार ते नरहरी पर्यंक झाले कृती त्रेती वामन परशुराम सावा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात भरवे द्वापारीचा आठवा बौद्धा माझी कधी उपजे कल्की पुढे दहावा गोपाल कृष्ण महाराज की जय देवा